नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब फॉर्च्यून घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल पदासाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. ओके, चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. इथं हेड कॉन्स्टेबल असिस्टंट वायरलेस ऑपरेटर करता इथं वॅकन्सी असणार आहे. टोटल इथं 552 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता सर अप्लाय करण्यासाठी 12वी पास आणि ITI पास वाल्यांसाठी एकदम चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असाल त्याला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta ID, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. ही व्हॅकन्सी निघालेली आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत व्हॅकन्सी निघालेली आहे, जे की असणार आहे 24/9/2025 साठी इथं चे फॉर्म चालू झालेले आहे. ओके, आता नोटीस आलेली याची नोटीस हेड कॉन्स्टेबल असिस्टंट वायरलेस ऑपरेटरसाठी AWO ला आणि टेलिप्रिंटर ऑपरेटरला TPO ला इथं व्हॅकन्सी दिल्ली पोलीस एक्झामिनेशन 2025 ची. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे, जे की ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहेत 24/9/2025 पासून 15/10/2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे. ओके, जे की आपल्याला दिलेलं आहे ते लास्ट आपल्याला पेमेंट फीस भरण्याची दिनांक असा आहे 16/10/2025 आणि करेक्शनसाठी टाइम दिलेला आहे इथं 23/10/2025 ते 25/10/2025 पर्यंत. अरे आपली एक्झामिनेशन जी होणार आहे याच्यामध्ये आपल्याला डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत. ओके, याच्यामध्ये दिलेले आपल्याला टोल फ्री नंबर दिलेला आहे. ओके, याची संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती वगैरे आपण वाचून घ्यायची नीट TOP AWO साठी. ओके, आता इंग्लिश हिंदी लँग्वेज मध्ये आपली एक्झामिनेशन असणार आहे. ओके, याच्यामध्ये दिलेली आहे की आपली एक्झामिनेशन जी होते याच्यामध्ये सांगायचं राहिलं तुम्हाला. याच्यामध्ये आपल्याला टेक्निकली एक्झामिनेशन पण आपली ट्रेड टेस्ट होते, PMT होतं, त्यानंतर डॉग एक्झामिनेशन होते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. हे आपल्याला इथं करावं लागतं, स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रोसेसर असते फॉलो. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी माहिती वगैरे, जे की तुम्हाला आपण खाली दाखवू. जे की याच्यात तुम्ही बघू शकता याच्या PMT ऑडिओ एक्झामिनेशन्स. ओके, PMT टायपिंग टेस्ट. ओके, त्यानंतर कॉम्प्युटर टेस्ट, त्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ओके, आता मॅट्रिक पे जे असतात सॅलरी ना लेवल 4 असणार 25,500 पासून 81,100 पगार असणार आहे. म्हणजे ग्रुप सी ची भरती असणार आहे. वॅकन्सी दिलेली आहे, माहिती वगैरे. ओके, याच्यामध्ये हेड कॉन्स्टेबल आपले हे पद असणार आहे AWO TPW साठी मेलसाठी. ओके, याच्यामध्ये कॅटेगरीनुसार पद दिलेली आहे टोटल ऑफ. ओके, सगळ्या कॅटेगरीना भेटून ओपन कॅटेगरी सगळ्यांसाठी 285 पदे, एक सर्व्हिस डिपार्टमेंटला 49 पदे आणि इथं डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स SSC झाल्यांसाठी 36 पदे. ओके, 370 पदे याच्यात दिलेली आहे. ओके, आणि त्याच्यानंतर इथं हे जे झाले आता मेल कॅन्डिडेटचे पद. ओके, त्यानंतर आता हेड कॉन्स्टेबल AWO TPO फिमेलसाठी. आता याच्यामध्ये पण कॅटेगरीनुसार असणार आहे. याच्यामध्ये ओपन कॅन्डिडेटला सगळ्यांना महिलांना 163 पद, डिपार्टमेंट कॅन्डिडेट SSC चे 19 पदे, 182 पदे याच्यामध्ये असणार. टोटल सगळ्या पदांना मिळून 552 पदांसाठी इथं वॅकन्सी आहे ती. ओके, तिथं दिलेली आहे संपूर्ण माहिती. याच्यामध्ये आपल्याला खाली जाऊया आपण. ऍसिलिटी इंडियन सिटीजनशिप वाले अप्लाय करू शकता. 28 ते 27 18 ते 27 वर्षापर्यंत आपले एज लिमिट काउंट होणार आहे. 1/7/2025 पर्यंत आपले एज लिमिट असणार आहे. याच्यामध्ये कॅटेगरीनुसार सूट असणार. SC ST ला 5 वर्ष सूट, OBC NC ला 3 वर्ष सूट असणार आहे. ओके, आणि महिलांकरिता इथं दिलेली आहे सूट वेगळ्या कॅटेगरीनुसार. ओके, त्यानंतर इथं आपण आता जाऊया खाली. SC ST ला 5 वर्ष सूट, OBC ला 3 वर्ष सूट, एक सर्व्हिसमॅनला सूट असणार आहे. ओके, डिपार्टमेंटल कॅन्डिडेटला सूट असणार आहे, दिलेली माहिती. ओके, याच्यामध्ये हाईट दिलेली आहे आता बेसिकली मल्टी टास्किंग स्टाफ दिल्ली पोलीस करिता इथं दिलेली हाईट आपल्याला 5 सेंटीमीटर जास्त इथं पाहिजे. ओके, चेस्टसाठी मेल करिता. ओके, आणि इथं चेस्ट फक्त मेल करता असणार आहे. इथं हाईट फिमेल करता आणि मेल करता दोघांसाठी असणार आहे. ओके, आता इथे संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे कॅटेगरीनुसार. ओके, याच्यामध्ये आपल्याला डिक्लेरेशन बद्दल डिफेन्स बद्दल माहिती दिलेली आहे. ओके, त्यानंतर आपण खाली गेल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला एक्सप्लेन दिलेलं आहे, जे की तुम्हाला बघू शकता. सर्टिफिकेशन फॉर्मॅट दिलेलं आहे, जे की तुम्हाला मी खाली दाखवणार आहे. एज्युकेशन असणार 10+2 सिस्टम असणार आहे आपल्याला. सायन्स मॅथमॅटिक्स मध्ये झालेली पाहिजे. ओके, सेकंड मध्ये आपल्याला नॅशनल ट्रेड सर्टिफिकेशन असेल, म्हणजे ITI झालेलं असेल आपल्याला मशीन कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम मध्ये, तर आपल्याला पॉझिटिव्ह भेटणार आहे. याच्यामध्ये प्रोफेशनल दिलेलं आहे, नॉलेज वगैरे ओरिजिनल नेचर दिलेलं आहे. याच्या वर्ड दिले 1000 की डिप्रेशन 15 मिनिटचा टाइम दिलेला आहे 15 मिनिट मध्ये. ओके, इंग्लिश टेस्ट ऑफ इंग्लिश वर्ड प्रोसेसिंग ऑफ इंग्लिश लँग्वेज. ओके, टेस्ट ऑफ बेसिक कॉम्प्युटर फंक्शन असणार आहे तुम्हाला. ओके, ओपनिंग फॉर क्लोजिंग PC प्रिंटिंग MS ऑफिस. ओके, त्यानंतर याच्यामध्ये दिलेले आहे. ओके, ॲज पर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स पॉवर इथं दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इथं NCC सर्टिफिकेशन दिलेलं आहे. NCC सर्टिफिकेशन, C सर्टिफिकेशन, B सर्टिफिकेशन,
सी सर्टिफिकेशनला 5% मार्क्स मिळणार, NCC-B सर्टिफिकेशनला 3% मार्क्स, NCC-A सर्टिफिकेशनला ए सर्टिफिकेशनला 2% मिळणार आहे. ओके, PMT होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. वेटलेस असणार याच्यामध्ये आपल्याला 5% आपल्याला असणार आहे. याच्यामध्ये फर्स्ट क्लासला इथं 4%, सेकंड क्लासला 3% आणि पासला 2% असणार आहे. ओके, PMT डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑटो अप्लाय करण्यासाठी SSCच्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करावं लागतं. वन टाइम रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याला OTR म्हणतो. OTR आपल्याला बनवला आपल्याकडे असेल तर डायरेक्ट आपण अप्लाय करू शकतो. OTR कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. ओके, त्यानंतर ॲप्लिकेशन फीज असतात ₹100. SC, ST, PWDला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. सर्व्हिसमॅनला पण. ओके, UPI ID मार्फत आपण पेमेंट पे करू शकतो. ऑनलाईन पद्धतीने 16/10/2025 पर्यंत पेमेंट रिसिप्ट काढून घ्यायची आहे. करेक्शनसाठी 2 दिवसाचा टाइम दिलेला आहे, जे की 23/10/2025 ते 25/10/2025 पर्यंत 2 दिवसामध्ये आपल्याला करेक्शन करायचे आहे. त्यासाठी फर्स्ट टाइम करेक्शनला ₹200 चार्जेस असणार आहे. सेकंड टाइम करेक्शनला ₹500 चार्जेबल असतो आपल्याला. ओके, त्याची फी पण आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. सेंटर्स एक्झामिनेशन दिलेली आहे, जे की आता याच्यामध्ये दिलेलं आहे. सेंटर्स रिजन्स, ओके, ईस्टर्न रिजन म्हणजे CR, ER, त्यानंतर KKR, MPR, ENER, त्यानंतर इथं दिलेलं आहे ENR, NWR, ओके, SR, WR, ओके. त्यानंतर इथं ऑल इंडियासाठी इथं व्हॅकन्सी असेल, ऑल इंडियाला इथं आपल्याला बघायला मिळतात. ओके, याच्यामध्ये आपल्याला एक्झामिनेशन आपण बोर्ड ऑफ सिलेक्शन जे असणार आहे, कॉम्प्युटर बेस आपल्याला एक्झामिनेशन असणार आहे 100 मार्क्ससाठी. त्यानंतर फिजिकली आपल्याला असणार आहे क्वालिफाईंग टेस्ट असणार आहे आपल्याला दिल्ली पोलीससाठी क्वालिफाईंग, आणि इंग्लिशचं जे आपल्याला दिलेलं आहे आपल्याला वर्ड प्रोसेसिंग वगैरे, PC नॉलेज वगैरे ते पण क्वालिफाय असणार आहे. ओके, याच्यात दिलेले आहे 100 मार्कावर आपलं सिलेक्शन होऊ शकतं. ओके, मेल फिमेल दोघांसाठी तर 90 मिनिटा टाइम एक्झामिनेशनला 0.2% निगेटिव्ह मार्किंग हिंदी लँग्वेज, हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज देऊ शकता. त्यामध्ये आता एक्झामिनेशन असणार 100 मार्क, 100 क्वेश्चन असणार आहे, ज्याच्यामध्ये जनरल अवेअरनेसचे 20 क्वेश्चन 20 मार्क्स, जनरल सायन्सचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स, मॅथमॅटिक्सचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स, रिझनिंगचे 20 क्वेश्चन 20 मार्क्स, कॉम्प्युटर पार्लमेंटरी MS एक्सेल MS वर्डचे 10 क्वेश्चन 10 मार्क्स, 100 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी एक्झामिनेशन असणार आहे. 90 मिनिटचा टाइम असणार आहे. ओके, याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती वगैरे. जर तुम्हाला त्या पे आन्सर की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भेटून जाते. ऑनलाईन पद्धतीने आल्यानंतर जर तुम्हाला वाटलं माझा कोणता क्वेश्चन चुकीचा दिलेला आहे, तुम्ही ₹50 पर क्वेश्चन चेकआउट करू शकता. ओके, त्यामध्ये दिलेलं आहे जनरल अवेअरनेसचा सिलेबस वगैरे दिलेला आहे. त्यानंतर जनरल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, रिझनिंग, त्यानंतर MS एक्सेल MS वर्ड, ओके, आणि कॉम्प्युटर नॉलेज. ओके, याच्यामध्ये आपल्याला 40% आपल्याला क्वालिफाय पाहिजे. जनरल EWSला 35% SC ST OBCला 30% एक सर्व्हिस प्लॅन्स वगैरे जे असतात त्याच्यासाठी असणार आहे. ओके, याच्यामध्ये फिजिकली आपण चेकआउट होणार आहे. बिल कॅन्डिडेटला इथं 30 वर्षापर्यंत असेल एज लिमिट. आपल्याला 7 मिनिटात 1600 मीटर मारायची आहे. लॉंग जंप आपल्याला असणार 12.6 फीट. ओके, आणि इथं हाय जंप असणार आहे 3.6 फीट. ओके, याच्यामध्ये दिलेलं आपल्याला 30 ते 40 वर्षाच्या पुढे असेल आपण 8 मिनिटाचा टाइम 1600 मीटरला, आणि लॉंग जंपला असेल 11.6 फूट. त्यानंतर इथं हाय जंपला असणार आहे 3.3 फूट. ओके, 40 वर्षाच्या वरती आपण 9 मिनिटाचा टाइम दिलेला आहे 1600 मीटरला, आणि इथं लॉंग जंपला 10.6 फूट असणार आहे, आणि 3 फीट हाय जंप असणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथं पुढे गेल्यानंतर आपण दिलेली आहे आता फिमेल कॅन्डिडेटसाठी इथं माहिती वगैरे दिलेली आहे. फिमेल कॅन्डिडेटला 30 वर्षापर्यंत आपण आता असाल तर आपल्याला 5 मिनिटात 800 मीटर मारायची आहे. ओके, आणि लॉंग जंप असा 9 फूट आणि हाय जंप असा 3 फूट. 30 ते 40 वर्षामधल्या फिमेल असाल आपण याच्या वयातल्या, तर आपल्याला 6 मिनिटामध्ये 800 मीटर मारायची. हे 8 फीट लॉंग जंप असणार आहे, आणि 2.6 आपला हाय जंप असणार आहे. 40 वर्षाच्या वरती आपण 7 मिनिटात 800 मीटर, 7 मिनिटात 7 फूट आपल्याला लॉंग जंप, आणि हाय जंप असणार 2.3. ओके, संपूर्ण माहिती याच्यात पण दिलेली आहे. 6 महिन्या पहिले आपली कोणती डिलिव्हरी वगैरे झालेली नको पाहिजे महिलांना. याच्यात दिलेली आहे 45 डे पर्यंत आपण क्लिअरन्समध्ये पाहिजे आहे. ओके, ऑपरेशन वगैरे कोणते आपले नसेल पाहिजे झालेली. ओके, तर मेल कॅन्डिडेटला हाईट असणार 170 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर सूट असणार आहे इथं राहणार नाही एरियामधल्यांना. ओके, त्याच्यानंतर आता खाली गेल्यानंतर चेस्ट पाहिजे आपल्याला 81, आणि फुगवून आपल्याला 84 म्हणजे 4 सेंटीमीटर वाढवून फुगवून पाहिजे आहे. फिमेल कॅन्डिडेटला 57 सेंटीमीटर हाईट असणार, 5 सेंटीमीटर सूट असणार आहे या एरियामधल्यांना, आणि याच्यामध्ये पण आपल्याला दिलेली आहे माहिती. ओके, आय विजन वगैरे PMT मध्ये दिलेली संपूर्ण माहिती रेशो. त्यानंतर आता खाली आल्यानंतर आता इथं ट्रेड टेस्ट होणार आहे, जे की इथं 50% मार्क्स आपले आणायचे टेस्टमध्ये, जे की इथं हिंदी इंग्लिश लँग्वेजमध्ये आपली होणार आहे. याच्यामध्ये दिलेली माहिती वगैरे आपल्याला, जसं की आपल्याला ड्युरेशन वगैरे दिलेली आहे इंग्लिश वर्ड प्रोसेसिंग स्पीड टेस्टमध्ये. ओके, जसे की टाइम वगैरे दिलेला आहे. ड्युरेशन 15 मिनिट, टोटल स्ट्रोक असणार आहे इथं वर्ड 5. ओके,
त्यामध्ये 200 वर्ड 15 मिनिट दिलेलं आहे. ओके. पण क्वालिफाय करायचं आहे. एम-एस एक्सेल, एम-एस वर्ड हे नॉलेज होणार आहे. ओके. त्यानंतर एम-एस वर्डसाठी 5 मिनिटाचा टाईम दिला जाणार आहे. एम-एस पॉवरपॉईंटसाठी 5 मिनिट, एम-एस एक्सेलला 5 मिनिटचा टाईम दिलेला आहे. ओके. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. डिक्लेरेशन ऑफ फायनल रिझल्टच्यावर डिपेंड आपलं असणार आहे. जे दिलेलं आहे डिक्लेरेशन रिझल्ट. ओके. 100 मार्कावरून आपल्याला लागणार आहे. जे की तुम्हाला मी क्वालिफाय मार्क सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये दिलेल्या एक्झामिनेशनमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. स्टेप बाय स्टेप पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स. ओके. मॅट्रिक्युलेशन, सेकंडरी एक्झामिनेशन्स. ओके. आपला एक सर्व्हिस सर्टिफिकेशन जे पण आपले सर्टिफिकेशन सगळे लागणार आहेत आपल्याला. ओके. बोर्ड ऑफ सिलेक्शन दिलेलं आहे. जसं की इथं सांगितलं तुम्हाला मी एक्झामिनेशन होणार आहे. इंग्लिश, हिंदी लँग्वेजमध्ये PEMT होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ट्रेड टेस्ट होणार आहे. ओके. त्याच्यामध्ये दिलेली आहे आपल्याला संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप. ओके. आता स्टाफबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथं कोर्टबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथं दिलेली आहे आपल्याला संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप. ओके. ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासवर्ड, आयडी प्रूफ आपल्याला दिलेली आहे संपूर्ण माहिती. ओके. जे की ₹100 असणार आहे पेबल. आणि याच्यामध्ये दिलेलं आहे टोटल ऑफ हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, जे की तुम्ही इथे कॉल पण करू शकता. ओके. यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन्स अपलोड करायचं आहे. OTR बनवायचा, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ओके. मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस टाकायचा, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासवर्ड क्रिएशन, पर्सनल डिटेल, ॲडिशनल डिटेल. त्याच्यानंतर इथं डिक्लेरेशन सगळे आपल्याला स्टेप बाय स्टेप फिल करायचं आहे फॉर्म. ओके. रोल नंबर वगैरे, पासिंग इयर टाकायचं आहे. ओके. डिक्लेरेशन, ॲडिशनल डिटेल, पासवर्ड क्रिएशनची माहिती दिलेली आहे. ओके. फॉर्मॅट फॉर्म दिलेला आहे. संपूर्ण मध्ये तुम्हाला मी सांगितलेली आहे. जर का तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. PDF फाईल डाउनलोड करायची असेल Telegram चॅनल, WhatsAppवर डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा व्हिडिओ आणणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. अशाच तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.